नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो, भटकंती अनोळखी दिशा भाग 74मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। तर आज मी इथे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच आपला राणीचा बाग इथे आलेला आहे। तर इथे येण्याचं प्रयोजन म्हणजे इथले पेंग्विन पक्षी मला पाहायचे होते, म्हणून इथे मी आलो आहे। तर चला आता मी त्याच दिशेने जातो। इथे आजूबाजूला बच्चे मंडळी आपल्या पॅरेंट्ससोबत आलेले आहेत आणि मला वाटतं त्यांचं बघून झालेलं दिसते हे पेंग्विन पक्षी। तर आता मी जात आहे आतमध्ये। तर आतमध्ये कसं वातावरण आहे, पेंग्विन पक्षी कसे राहते हे। तर मित्रांनो, आपल्याकडे आलेले हे पेंग्विन परदेशी पाहुणे म्हणजे आपले पिंगू मुंबईकर कसे झाले याचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम आपण मुंबई महानगरपालिकेला धन्यवाद देऊया, कारण त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपल्याला हे पेंग्विन पक्षी प्रत्यक्षात इथे पाहायला मिळत आहे। नाहीतर आपल्याला हे पेंग्विन पक्षी पाहायला परदेशात जावे लागले असते। असो, मुंबई महानगरपालिकेने करोडो रुपये खर्चून दक्षिण कोरियाकडून 6 पेंग्विन पक्षी खरेदी केले। त्याबद्दल दक्षिण कोरियाने आणखी 2 पेंग्विन पक्षी आपल्याला गिफ्ट दिली। जुलै 2016ला हे 8 पेंग्विन पक्षी सेऊल दक्षिण कोरियामधून मुंबईला आले आणि आज जुलै 2024मध्ये हे पेंग्विन पक्ष्यांची संख्या 18 झाली। त्यामध्ये 4 नर। या पेंग्विन पक्षाचा जो कक्ष आहे त्याच्यामध्ये एकूण 18 पेंग्विन पक्षी आहेत। त्याच्यामध्ये 9 फिमेल आहेत तर 9 मेल आहेत। आपण पाहू शकता, जर आपल्याला बघायला भेटायचं असेल तर मला इथून दिसतात आहे ते 5-6 पेंग्विन पक्षी दिसत आहे आणि त्याच्यामधले काही पोहतसुद्धा आहेत। हे समोर दिसतात आहे पेंग्विन पक्षी। इथे छानसं वातावरण। आबा इकडे तर त्या साईडला आबा होतंय। चल मित्रांनो, इथे पेंग्विन पक्षी बघून आता मन भरलेलं आहे। आता थोडं पोटपूजा करायसाठी इथे बाजूलाच असं सुंदरसं हॉटेल आहे, तिथे जाऊन जरा पोटपूजा करूया थोडं। आपण पण ते हॉटेल बघा, सुंदर असं हॉटेल आहे। ते मुलांसाठी पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम हवं ते मिळू शकतं आणि आपण सुद्धा इथे एक दिवस भेट द्या। वॉशरूमला जायचं का? एंट्रन्सला नाही, बँगलोर